नमस्कार. द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन या चॅप्टरमधला आपला ॲडॅप्टेशनवाला टॉपिक कंप्लीट झालेला आहे. आता आपण क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरण हा टॉपिक अभ्यासणार आहोत. सो ह्या टॉपिककडे जाण्याआधी आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की चार्ल्स डार्विन हे कोण होते. सो चार्ल्स डार्विन ही वॉज अ ग्रेट सायंटिस्ट, बायोलॉजिस्ट, नॅचरलिस्ट अँड जिओलॉजिस्ट. ते खूप साऱ्या प्लांट्स आणि ॲनिमल्सवरती स्टडी करायचे की कोणकोणते प्लांट्स कसे इव्हॉल्व झाले, त्यांच्यामध्ये कोणकोणते जेनेटिक चेंजेस झाले. तर ते करताना त्यांनी हे सजेस्ट केलं की प्रत्येक ॲनिमल, प्रत्येक प्लांट किंवा कोणताही सजीव या अर्थवरती टिकू शकतो, कारण तो स्वतःला चेंजिंग एन्व्हायरमेंटसोबत ॲडॅप्ट करतो आहे. आणि त्या थिअरीला त्यांनी नाव दिलं सर्वायवल ऑफ फिटेस्ट. आता फिटनेस हे भरपूर साऱ्या टर्म्सला आपण रिलेट करू शकतो. सर्वायवल ऑफ फिटेस्ट याचं आता करंट एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्या इथे आता रिसेंटली करोना व्हायरस पॅन्डेमिक चालू आहे आणि ह्यामध्ये जर तुम्ही बघाल तर ते सर्वाईव्ह करत आहेत जे इम्युनॉलॉजिकली फिट आहेत, आणि जे इम्युनॉलॉजिकली फिट नाही आहे, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली नाही आहेत, ते अनफॉर्च्युनेटली दे पीपल आर डाईंग. मग हा एक टर्म आपण रिलेट करू शकतो सर्वायवल ऑफ फिटेस्टसोबत. नेक्स्ट त्यांची थिअरी होती की नॅचरल सिलेक्शन. आता फॉर एक्झाम्पल आपण एप्सपासून इव्हॉल्व झालो आहे टू ह्युमन बीन्स, तर हे होताना आपल्यामध्ये भरपूर सारे जेनेटिक चेंज आले आहेत, जेणेकरून आपण फिनोटायपिकली चेंज झालो आहे. आता जिनोटाईप म्हणजे काय की आपल्या DNA जेव्हा चेंज घडून येतो तेव्हाच आपल्या फिजिकल चेंज घडून येतात. मग त्याला आपण जेनोटायपिकली चेंज आणि फिनोटायपिकली चेंज असं म्हणतो. मग त्यांना डार्विननी नॅचरल सिलेक्शन बोललं आहे की आपल्या DNA जेव्हा चेंज येतो तेव्हा आपल्याकडे नवीन कॅरेक्टरिस्टिक येतात, जेणेकरून आपण चेंजिंग एन्व्हायरमेंटमध्ये राहू शकतो आणि तेच आपल्या पुढच्या पिढीकडे पण जातं. तर ह्यांना त्यांनी नॅचरल सिलेक्शन असं म्हटलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच सजीवांमधील वर्गीकरण. आता वर्गीकरण करणे हे का इम्पॉर्टंट आहे, कारण की आपल्या अर्थवरती वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहतात. तर अकॉर्डिंग टू द डिफरन्सेस अँड सिमिलॅरिटीज वी हॅव टू क्लासिफाय दॅम. म्हणून आपण क्लासिफिकेशन करतो आणि क्लासिफिकेशन करताना आपल्याला एक पॅटर्न फॉलो करावा लागतो आणि त्याच पॅटर्नला आपण हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणतो. आता हायरार्की म्हणजे काय तर पदानुक्रम. तर अकॉर्डिंग टू दर क्लासेस, सब क्लासेस आपण त्यांना क्लासिफाय करत जातो. आता तुम्ही जर एक्झाम्पल बघितलं तर हायरार्कीचे जे पॅटर्न आहे तर पहिला किंगडम येतो, मग फायलम, मग क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पीशीज. आणि जेव्हा आपण फ्रॉम किंगडम टू स्पीशीज जातो तेव्हा प्रत्येक ॲनिमल किंवा प्लांट हा इंडिव्हिज्युअली आपण क्लासिफाय करतो. आता फॉर एक्झाम्पल जीनस आणि स्पीशीज हे जे जो ग्रुप आहेत हे फक्त त्याच ऑर्गॅनिझमला बिलॉंग करतात जे आपण क्लासिफाय करतो आहे. हे वरचे जे आहेत ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आणि प्लांट्स, जे आता फॉर एक्झाम्पल इकडे मँगो आहे, तर आता फॉर एक्झाम्पल फॅमिली एनाकार्डेसिये, तर ह्या फॅमिलीमध्ये अजून दुसरे प्लांट्स पण असतील, पण जीनस मॅग्निफेरा ह्यामध्ये फक्त मँगो आहे आणि स्पीशीस इंडिका तो फक्त मँगोलाच बिलॉंग करतो आणि म्हणून मँगोचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे मॅग्निफेरा इंडिका. आता इंडिका तुम्ही भरपूर साऱ्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पण बघतात. इंडिका म्हणजे काय, विच बिलॉंग्स टू इंडिया, जे आपल्याला इंडियामधून मिळालं. फॉर एक्झाम्पल मेहंदीचं जे झाड आहे त्याला अरेबिका इंडिका असं म्हणतात, म्हणजे तो इंडियामधून मिळाला आहे, त्याची ओरिजिन इंडियापासून आहे, म्हणून त्याचं नाव आपण ठेवलं आहे अरेबिका इंडिका, मॅग्निफेरा इंडिका. असे वेगवेगळे प्लांट्स आपल्याला दिसतात. तर त्यानुसार आपण आपल्या ॲनिमल्सला आणि प्लांट्सला क्लासिफाय करत जातो. क्लासिफिकेशनमधला जो दुसरा सब टॉपिक आहे तो आहे बायोनॉमियल नॉमनक्लेचर बाय कार्ल लिनियस. बायोनॉमियल नॉमनक्लेचर म्हणजे काय की कोणत्या पण लिव्हिंग ऑर्गॅनिझमला असं नाव देणे ज्यात 2 पार्ट्स असतील. जसं आपलं असतं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम, तसंच कोणत्या पण लिव्हिंग ऑर्गॅनिझमला, प्लांट्स किंवा ॲनिमल्सला आपण नाव देतो त्याला बायोनॉमियल नॉमनक्लेचर असं म्हणतात. आणि ही आयडिया ज्यांनी सजेस्ट केली त्यांचं नाव होतं सर कार्ल लिनियस.
तर बायोनॉमियल नॉमनक्लेचरमध्ये 2 भाग असतात. सो फर्स्ट पार्ट जो आहे तो आहे जीनसचा आणि सेकंड जो असतो पार्ट तो आहे स्पीशीज. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपलं जे ह्युमन बीइंगचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे होमो सेपियन्स. होमो म्हणजे जीनस आणि सेपियन्स म्हणजे स्पीशीज. मँगोचं सायंटिफिक नेम आहे मॅग्निफेरा इंडिका. मग मॅग्निफेरा म्हणजे त्याचं जीनस आणि इंडिका म्हणजे त्याचं स्पीशीज. मग तसं आपण प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला अकॉर्डिंग टू द जीनस आणि स्पीशीज एक सायंटिफिक नेम देतो. आता सायंटिफिक नाव देणं का गरजेचं आहे, कारण की जर तुम्ही बघाल प्रत्येक ऑर्गॅनिझमला तिथे वेगवेगळ्या रिजन्समध्ये, आता फॉर एक्झाम्पल आंबा आहे तर आंब्याला मराठीमध्ये आपण आंबा म्हणतो, तर इंग्लिशमध्ये मँगो, हिंदीमध्ये आम, असं वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये त्याला वेगवेगळे लोकल नेम असतील. आणि हे जे लोकल नेम आहेत ते युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड नसतात. आणि जर सायंटिफिक नेम आपण दिलं तर हा जो सायंटिफिक नेम आहे हा युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड असतो. म्हणजे तुम्ही कुठे पण जाऊन जर मॅग्निफेरा इंडिका म्हणालात मग ते कळेल की हां यू आर टॉकिंग अबाउट मँगो. मग हे सायंटिफिक नेम देण्याचे गाईडलाईन्स कोण देतं, तर इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमनक्लेचर. ह्यामध्ये सर्टन ग्रुप असतात पीपलचे, सायंटिस्टचे, जे ठरवतात की काय कसे कसे नावं द्यायचे आणि दे गिव्ह द गाईडलाईन्स अबाउट दॅट. मग तसंच आपण वेगवेगळ्या स्पीशीजला आणि वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्सला आपण नाव देत जातो आणि त्यालाच आपण बोलतो बायोनॉमियल नॉमनक्लेचर.